नमस्कार. आज आपण आपले व आपल्या टीमचे रजिस्ट्रेशन कसे करावे या संदर्भात माहिती घेणार आहोत. रजिस्ट्रेशन करताना आपल्याला कोणती कोणती काळजी घ्यायची याबद्दल थोडंसं आपण माहिती घेणार आहे. सर्वात महत्त्वाचं, ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीचं रजिस्ट्रेशन करतो किंवा लॉग इन करतो त्यावेळेस आपल्याला पूर्ण त्याबद्दल डिटेल आपल्याला माहिती असावी. डिटेल काय काय लागतं त्याबद्दल आपण आता बोलणार आहोत. डिटेलमध्ये जर बघितलं तर व्यक्तीचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, पॅन नंबर, कुठल्या स्टेटचा आहे, तहसील, ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी, या सर्व गोष्टी आपल्याला लिहून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्या ग्रुपवर जी कंपनीची लिंक असते किंवा वेबसाईट असते त्यावर क्लिक करूनही आपण कंपनीचा प्रोफाईल ओपन करू शकतो किंवा गुगलवर जाऊन www.samruddhiwellness.com वर जाऊन पण आपण प्रोफाईल चेक करू शकतो किंवा साईट ओपन करू शकतो. तसेच कंपनीचे ॲप्ससुद्धा आपण आपल्या डेस्कटॉपला घेऊ शकतो. जसे इथं ॲप्स दिलेले आहे, वेलनेस समृद्धी ॲप्स आपण असे घेऊ शकतो. सिनियरच्या मदतीने त्यांच्याकडून डाउनलोड करून घ्यायचं. तुम्हाला त्याबद्दल ते माहिती देतील. ला क्लिक केलं तर कंपनीचं पूर्ण डिटेल आपल्याला मिळतं. आपल्याला आता लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी आपल्याला सर्वात पाहिजे लॉग इन ऑप्शन आपल्याला राईट साईडला दिसतं. तर लॉग इन ऑप्शनवर आपल्याला जायचं आहे. ते लॉग इन ऑप्शन दिसतंय, त्या लॉग इनला क्लिक करायचे. लॉग इन करत असताना तुमच्यासमोर कंपनीचं माहिती येईल. डिस्प्ले तुम्हाला माहिती, आपला युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचं आहे. युजर आय डी पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला साइन इन याला क्लिक करायचं आहे. साइन इन केल्यानंतर टोटल कंपनीचं माहिती तुम्हाला मिळते. कंपनीची माहिती दिल्यानंतर तुम्हाला मोबाईल किंवा पीसीच्या लेफ्ट साईडला जायचं आहे. कॉर्नरला गेल्यानंतर इथं 3 डॉट दिसत आहेत. या 3 डॉटला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासोबत साईडला पूर्ण फाईल ओपन होते. आपलं नाव कन्फर्म करून घ्यायचं. तर नाव कन्फर्म असेल तर नाव कन्फर्म करून घ्यायचं. त्याच्यानंतर तर एखाद्या वेळेस आपण फोटो अपलोड केला असता तर आपला फोटो पण इथं दिसतं. आय डी, नाव कन्फर्म झालं. त्यानंतर आपल्याला ज्या व्यक्तीचं रजिस्ट्रेशन करायचं आहे तर इथं डॅशबोर्ड, माय प्रोफाईल, ॲड द न्यू रजिस्ट्रेशन, ज्या लॉग इन करायचं असेल आपल्याला ॲड द रजिस्ट्रेशन याला क्लिक करायचं आहे. की क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर समृद्धी वेलनेसचा असा फॉर्मॅट आपल्याला मिळणार आहे. त्या फॉर्मॅट आपल्याला फिलअप करायचं आहे आणि एखाद्या व्यक्तीचं लॉग इन करायचं. ते कसं करायचं त्याबद्दल आपण स्टेप बाय स्टेप बोलणार आहोत. फॉर्मॅट ओपन केल्यानंतर इथं स्पॉन्सर आय डी म्हणून विचारलं जातं. तर स्पॉन्सर आय डीमध्ये आपला स्वतःचा आय डी आपल्याला टाकायचं आहे. स्वतःचा आय डी आपण टाकला, जर आपण सेव्ह केलेला असेल तर आपला आय डी आपल्याला डायरेक्ट येतो. आपल्याला नाव कन्फर्म करून घ्यायचं, नाव बरोबर आहे का. कन्फर्म केल्यानंतर ज्यावेळेस आपण सुरुवातीला पहिल्यांदा 2 लोकांना जेव्हा आपण प्लॅनिंग किंवा लॉग इन करत असतो त्यावेळेस आपल्याला लेफ्ट आणि राईट चेक करायची काही गरज नसते. त्यामुळे आपल्याला जे राईट आवडलं तर राईट, लेफ्ट आवडलं तर लेफ्ट, कुठल्या एका साईडला आपण क्लिक करू शकतो. क्लिक केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे खाली येतं नाव. नाव आल्यानंतर आपण ज्या व्यक्तीला जॉईन करणार आहोत त्याची डिटेल आपल्याला भरायची आहे. ओके, इथं आपण डिटेल भरली, त्याचं नाव लिहिलं आहे. त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन आपल्याला दिलं आहे मोबाईल नंबर. मोबाईल नंबरमध्ये त्याचं आपण डिटेल टाकली. त्याच्यानंतर पुढचं दिलं आहे मेल आय डी. मेल आय डी असेल तर टाकू शकतो, नसला तर काही हरकत नाही. तर क्लिक करून देऊ. त्यानंतर पुढचं ॲड्रेस असेल तर तहसील टाकू शकतो. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे स्टेट. तो कुठल्या राज्याचा आहे का आहे त्या राज्याची पूर्ण इथं दिलेलं असतं, ते आपण चेक करायचं. महाराष्ट्र दिसतंय, महाराष्ट्राला क्लिक करायचं महाराष्ट्राचं असेल तर. त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन आपल्याला दिसतं पॅन नंबर. पॅन नंबर असले तर पॅन नंबर आपल्याला
फिलअप करायचा आहे. पॅन नंबर फिलअप केला. त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन आहे आपल्याला पासवर्ड. पासवर्डमध्ये आपण जनरली कॉमन पासवर्ड ठेवतो, कारण प्रत्येकाच्या लक्षात राहावं. आपण पर्सनल बी पासवर्ड आपला ठेवू शकतो, ते आपल्याला पूर्ण लक्षात ठेवावं लागणार आहे. जेणेकरून वारंवार आपल्याला त्रास होऊ नये यासाठी कॉमन पासवर्ड ठेवला जातो. कॉमन पासवर्ड आपण 1 2 3 4 5 ठेवतो. आता आपण पासवर्ड फिलअप करणार आहे. अशा प्रकारे आपण पासवर्ड वगैरे पूर्ण डिटेल भरलेले आहे. सर्वात शेवटी ऑप्शन आपल्याला येतं सबमिट. सबमिट करण्याच्या अगोदर पूर्ण फॉर्मॅट एकदा परत कन्फर्म करून घ्यायचं. युजर आय डी बरोबर आहे, नाव बरोबर आहे, लेफ्ट राईट बरोबर आहे, पोझिशन, पूर्ण व्यक्तीचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल, ॲड्रेस, पॅन नंबर, स्टेट, पासवर्ड हे सर्व चेक केल्यानंतर शेवटी आपल्याकडे ऑप्शन असतं सबमिट. या ऑप्शनला क्लिक करायचं. त्याच्यानंतर कंपनीचं लेटर येतं. त्या लेटरमध्ये पूर्ण रजिस्ट्रेशनची टोटल माहिती दिलं जातं. त्याचा आय डी जनरेट होतो. या आय डीचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि तो त्या ज्या व्यक्तीला आपण जॉईन केलेलं आहे त्या व्यक्तीला हा लॉग इन स्क्रीनशॉट पाठवायचा. बऱ्याच लोकांना लॉग इनबद्दल समस्या होता, तर ज्या लोकांना लॉग इनबद्दल काही समस्या असतील त्यांनी आपला व्हिडिओ बघू शकता. नवीन अपडेट बघण्यासाठी किंवा नवीन कंपनीबद्दल माहिती घेण्यासाठी या चॅनलला लाईक सबस्क्राईब करत जावा, जेणेकरून आपल्याला कंपनीबद्दल सर्व माहिती मिळत जाईल आणि आपण स्वतः ट्रेन होणार आणि इतरांना ट्रेन करणार. ज्या लोकांना लॉग इन वगैरे काही येत नसेल त्यांनी हा व्हिडिओ आपल्या ग्रुपमध्ये सर्वांना सेंड करावा. नवीन लोकांना, जुन्या लोकांना, ज्यांना कोणी लॉग इन